हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण आलेलो आहोत पुण्यातले मानाचे गणपती बघायला। पुण्याचा सगळ्यात पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबापेठ गणपती। कसबापेठ गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत असल्यामुळे मानाच्या गणपतीचा पहिला मान ह्या गणपतीला मिळालेला आहे। अतिशय सुंदर पौराणिक असं डेकोरेशन केलेलं आहे। यांनी मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे। त्यानंतर पुण्याचा दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी अगदी छान सुंदर सोबर असं डेकोरेशन ठेवलेलं आहे आणि खूप सुंदर सुबक अशी गणपतीची मूर्ती आहे। त्यानंतर मानाचा तिसरा गणपती आहे गुरुजी तालीम गणपती। ह्या गणपतीची मूर्ती अगदी पाहण्यासारखी आहे। यावेळी यांनी डेकोरेशन सुद्धा खूप छान केलेलं आहे। इथलं गुरुजी तालीम गणपती हा मानाचा तिसरा गणपती म्हणून ओळखला जातो। या वर्षी यांनी इथे लाल गजमहाल बनवलेला आहे आणि अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। त्यानंतर आपण जातो मानाच्या चौथ्या गणपतीला, तो म्हणजे तुळशीबाग गणपती। पण तुळशीबाग गणपतीला जाताना वाटेमध्ये तुम्हाला हे वाला मंडळ दिसेल। यांनी सुद्धा अगदी छान असा देखावा केलेला आहे। मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती। यांनी यावेळी पुरी जगन्नाथ मंदिराचा देखावा बनवलेला आहे। अतिशय सुंदर असा हा देखावा वाटतो। तुम्ही जर आतमध्ये एंटर केलात ना की लगेचच तुम्हाला खूप छान अशा वाइब्स येतील। समोरच अगदी भव्य अशी तुळशीबाग गणपतीची मूर्ती पाहायला भेटते। गर्दी कमी असेल ना तर अगदी तुम्ही मूर्तीला हात लावून सुद्धा दर्शन घेऊ शकता इथे। त्यानंतर आपण येतो मानाचा पाचव्या गणपतीला आणि तो म्हणजे कसबा गणपती। खुद्द लोकमान्य टिळकांनी ह्या गणपतीचा वारसा पुढे नेलेला आहे।
इथे तुम्ही आलात ना तर तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटेल। अगदी सोबर असं डेकोरेशन असतं इथे गणपतीचं, खूप जास्त झगमगाट वगैरे नसतो, पण इथे पाय ठेवताच मन अगदी प्रसन्न होऊन जाईल। इथे हे ना काय सांस्कृतिक उपक्रम सुद्धा राबवतात। दर संध्याकाळी काही ना काहीतरी उपक्रम इथे राबवले जातात। तुम्ही इथे सूरसंध्येचा आनंद सुद्धा घेऊ शकता। आणि हा आहे मानाचा 5वा गणपती, कसबा गणपती। अतिशय सुंदर साजूक अशी मूर्ती आहे गणपतीची। पुण्यातला गणेशोत्सव जर पाहायचा असेल ना तर पुण्याच्या मानाच्या गणपतींना तर आवर्जून भेट दिलीच पाहिजे। खूप छान असा अनुभव येईल तुम्हाला, अगदी समाधान भेटेल। पुण्यातले अगदी आवर्जून पाहण्यासारखे कोणते गणपती आहेत ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।